काल कोपरगाव शहरात भर दुपारी 4:30 पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ऐन वर्दळीच्या रस्त्यावर तणवीर रंगरेज नामक युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून रात्री उशिरा दोन्ही गटातील आरोपी नामे नाझीम इस्लाउद्दीन शेख, एजाज अन्सार मनियार, सागर उर्फ मोद्या रामदास मंजूळ, अझर इस्लाउद्दीन शेख, दुसऱ्या गटातील अटक आरोपी नामे दादा मोरे, रवी बनसोडे, बाळू पगारे, अमर भोसले असे एकूण 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि आर्म ऍक्ट नुसार क्रॉस गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी दिली आहे। काल 19 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती। त्याच्यामध्ये जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात, त्याच्यामध्ये 2 गटामध्ये ही गोळीबाराची घटना घडून आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। याच्यामध्ये एका गटाचे 4 लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे 4 लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते, त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते। त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं, याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्म ॲक्ट कलम 325 याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत। यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत।